रोपं किती वर्षाची होती तुमची? ही 2 वर्षाची रोपं दिलेली. तुम्हाला आम्हाला हो. आणि हे 2 वर्ष म्हणजे आता 7 जूनला आहे ना 2 वर्ष होतील बरोबर. लावलेली. पालखी निघते ना हां 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 हां. त्या टायमाला आपली किती जूनला लागेल की 7 जून? 7 जूनला. बरोबर. मृग 7 जून नक्षत्र. 2024. हा 2 वर्षाची रोपं आपण लावलेली. बरोबर. म्हणजे झाडं काही कुठं रोग राग काही तसं काही वाटतं का तुम्हाला? नाही कुठंच दिसत नाहीये. सगळी झाडं फ्रेश दिसत आहेत. फवारणी फक्त आपली टाइम टू टाइम फवारणी आता त्याच्याप्रमाणे तुमच्याकडे याच्या गेली आधी तिकडे चाललो होतो हां 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 हां. माणूस बघायला फवारणी अच्छा. करायला. झाडं लय अशी मोठी झाली होती. हो लय मोठी झाली होती. कट बरोबर. केली ना. पसरलेली सगळी. हा नाही काय होतं काका, नुसते फांद्यापासून उपयोग नाही आपल्याला. हो खोड. फांद्यांच्या संख्या वाढल्या पाहिजेत. कारण आपला मोहर जो येणार आहे ना हा, तो हिथं लागतो. हिथं मध्ये आधी कुठं लागत नाही. असं. त्यामुळे ही फांदी मोठी करून काहीच उपयोग नाही आपल्याला. आपल्याला फांद्यांच्या संख्या आणि वाढवायची. खोड पण मोठं होतं ना खाली. आणि कट केलं की खोड मोठं होतं. हा. खोड वाढतं खाली. केले 2 वेळा कट केले. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही फायदा होतो. हा. झाड स्वतःच्या ताकदीवरती उभं आता हे राहतं. झाड जरा कमकुवताचे ही झाड हा मग ती अशी झाडं जी आहेत ना त्यांना यंदा मोहर नाही पकडायचा. यंदा त्यांना आपण खताचं शेड्यूल सगळं वेगळं द्यायचं. मी हो. सरांना तसं बोलतो. हा. ही अशी निवडक झाडं काढायची, त्यांनाच मोहर पकडायचं आणि निवडक झाडं ही अशी साईडला काढून त्यांना खतं वेगळी देऊन अजून आपण ते त्याला वाढवून घ्यायचं. टाइम आहे बराच मोहर पकडायला. ना आता कसं हा, असतं हा. ऑगस्ट पासून त्याला ट्रीटमेंट चालू करायला लागते. आपल्या हातात 2च महिने आहेत एवढे. हो ऑगस्ट पासून ट्रीटमेंट चालू होती त्याची. बर ते तेवढं बोर्ड पेस्ट हो मी ते डिटेल्स तुम्हाला पाठवून देतो सगळे. बाकी झाडं बरं. एकदम पाणी सुंदर. किती दिवस जास्त लागतं का आंब्याला? आंब्याला पाणी आता कसं आहे सर, मोहर ज्या वेळेला धरायचं हा. ना त्यावेळेला पाणी तोडायला लागतं तोडायला पावसाळ्यानंतर. लागतं का? पूर्णपणे पाणी तोडून द्यायचं. त्याला काहीतरी झालंय वाटतं. बोरॉनची डिफिशियन्सी आहे ती. हा? बोरॉनची. मल्टीन्यूट्रिएंटचा डोस घेतला याला कधी? आपल्या शेड्यूल मध्ये आहे ना? नाही मला नाही सांगता येणार कुठला दिवस. हा, बरं ठीक आहे मी बघतो. आहे आपण ते बोर्ड पेस्ट केल्यानंतर येईल जागे आपण. नाही ते पण देऊया, लावूया आणि खालून बोरॉन पण देऊया. बोरॉनची डिफिशियन्सी आहे ती, त्याच्यामुळे ते खोड तडकते. बाकी काय नाही. ते बोरॉन दिले की होऊन जाईल ते कव्हर. बाकी झाडं सगळी व्यवस्थित आहेत सर. अशी हरळ होती ऐका ना. अच्छा. याच्यात तणनाशक मारलं चालेल का? हा इथं मारा ना तणनाशक, काहीच हा? प्रॉब्लेम नाही. तणनाशक मारा. तणनाशकाला काय करा माहिती का सर, त्या पुढच्या नोझलला आहे ना हो असा डबा हा डबा नाही ते डबा काहीतरी बांधा. हा. त्याला त्या नट मध्ये फिट करता येतो डबा. तर तो डबा नेमकं, त्याला हे हा, करायचा आणि म्हणजे तेवढं side- तेवढं हा. हा, उडलं नाही पाहिजे वरती. आपल्या ते झाड- झाडाला इजा ते नाही झाड झाली खोडात पाहिजे. जरा हे झाले. तिला काय झालं? काय प्रॉब्लेम आहे घ्यायला? डिफिशियन्सीच सर सगळ्या याला आपण बघितलं. खोड मजबूत आहे, खोड मजबूत आहे हो. काहीच प्रॉब्लेम नाही. त्याला मायक्रोन्यूट्रिएंट्सचा डोस दिल्यानंतर सगळी झाडं कव्हर होते. आणि कट फक्त कट करायला पाहिजे होती कट करायला पाहिजे. आहे का नाही? कट कट करायला करायला पाहिजे. कट करायला. अशातच कट केलं. हे बघा आता ही फांदी वाढती, हिचा काहीच उपयोग बघा नाही. आहे का? काहीच उपयोग नाही ह्या फांदीचा. हाताने काढली चालेल? ती कटरनीच काढा. हो का? सांगितल्याप्रमाणे डोस चालू आहेत हा 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 हा. बरं का. फक्त काय केलंय ते सगळे आले ना, दोन्ही मुलं दोन्ही सोनं आले ना, अच्छा. मला म्हणतात तुम्ही जा भोसरीला. काय आम्ही बघतो काय करायचं. बर. नाही तर मी एकटा आहे ना, हा 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 हा. ते डीप चालू करा, बरोबर. हे करा, असं काम करतो. आंबे बरेच लागलेत. ही ते एक झाड राहिले. त्याला ट्रीटमेंट केली ना सर, अजून भरपूर झाड भरणार पूर्ण. होईल ना एकदम काहीच प्रॉब्लेम नाही. आपण काही ट्रीटमेंट न करता फवारणी म्हणजे आता ही आंब्यासाठी खोड न चांगली झालेली. ही सुंदर झालीत खोड. बरं ठिबकला 2च होल आहेत, चालतील का? किती लिटरचं आहे हे ठिबक? ते मला नाही सांगता. 4-4चे मला असं सर बोललेले. हा. मी बोलून घेतो सरांसोबत एकदा ते. का वाढवायला पाहिजे? नाही काय गरज नाही. नाही ना. एक जिथं पण आपण झाडं जर काही का- सुकत नाही, काय नाही, काय नाही. काही नाही सर. हे बघा झाड तुमचं पाणी कमी जात असतं तर झाडांनी वरतीच दाखवलं असतं. कसं काय? सगळी झाडं हिरवीगार आहेत. हिरवेगार. कुठंच तुमचं झाड असं एकदम पिवळं पडले डल पडले कुठंच नाही. नाही नाही. पान बघा की हे. अहो, एक कट केलं पानावरच तर लगेच फुटलेत लक्ष ना देते. आता हे बघा. हा. काय नाही. आणि आंब्याला थोडीशी उष्णता पाहिजे, ती आता आपली ती नॅचरली एक फांदी खाली राहिली. ती कट करा सर. हा? कट करा. कटरने
खाली फांद्या ठेवायच्याच नाहीत. नाही ही खाली एक अजिबात नाही. ही एक खाली आहे, ह्याची एक खाली आहे, खाली नाही, खालनं थोडंसं हे मोकळं बघा. ठेवा. बरोबर, ते काढून टाकायचं. ती पण काढायला पाहिजे. हो हो हो. बरं त्याला 22 टीन लावायलाच पाहिजे, गरजेचंच आहे का? त्याला थोडंसं लावायचं, नाही तर तिथून काय होतं म्हणजे उलट हे बघा इथं फंगस वगैरे लागून हे होऊ शकतं. इथं हे सगळंच फंगस. काढा सर खालचं, काही उपयोग नाही, नकोच खाली. बरं. ही मोठी खांदी बी काढून टाकू. हा, ते मोठीच डायरेक्ट ह्याच्यात तळ्यात कट कर. बरं. बोरॉन थोडं सोडायला पाहिजे. सांगतो आता तुम्हाला हे calcium boron. गवत आहे, हे गवत काढायला याला काय करायचं? त्या बाजूने लय येतं बघा, अच्छा, हा, बांधाच्या हा, हा. इकडे नाही, इकडे ये. बरोबर, भरपूर आहे. आणि ते असं आहे, होकरलं तरी परत फुटतंय. ते मुळातनंच काढायला पाहिजे ते खरं तर. हा मुळातनंच काढायला पाहिजे खरं. हा, हे आता एक कसला बुंदा आहे बघितलं का? हात तिकडं भावाच्या तिकडं ते. आणि ह्याचा पण बुंदा झाला बघा सर. हा आहे, काही झाडं आहेत हे बरं. झाड असं व्हायला पाहिजे सर. हा झाडं हा, अशी व्हायला पाहिजे आपली. हा. हे 1 हे 2 तरी- हे 3 काय आहे 4 बघा. लाईनीत 5 ही अशी झाडं फांद्या काढून टाक. काढा काढा सर, फांद्या काढा. त्या झाडांना मोहर सूर्यप्रकाश धरायचा नाही मिळावा यंदा. म्हणून आहे का? आम्ही काय सांगतो, 2 वर्षाचं झाड घेतलं, 2 वर्ष मोहर घ्यायचं नाही, तिसऱ्या वर्षी 50% मोहर, आणि 4थ्या वर्षी तुम्ही पूर्णपणे मोहर धरा. पण आता आपण काय करूया, हे अशी जी झाड हा. आहेत एकदम मजबूत आणि हाईटला चांगली असलेली, आता बरं. तिथं पुढं पण आहेत बघा 2-3 2 झाडं, 3 हा. अशी झाडं आहेत ना, हा. अशी सिलेक्शन करायची झाडं, त्यांना टॅगिंग करा काहीतरी, आणि त्याच झाडांना फक्त आपण मोहर पकडायचा. बरं. बाकी कोणत्या झाडाला मोहर पकडायचं नाही. बरं. ती सिलेक्शन कशी करायची, तर हे असं तिथं मागं झाड आहे बघा, हो हो ते तिथं पुढे आहे, हे झाड धरा, हे धरा, ते त्याच्या पुढचं धरा. बारीक आहे. ते पुढचं त्या याला कोपऱ्याला काय झालंय बघा. हे कलमाच्या वरतीच फुटले, हा कलमाच्या वरतीच आहे, काढून टाका पाहिजे. कलमच आहे हे, आहे ना कलम आहे, कलम आहे, कलम मिक्स कलम आहे. करून त्याला टाकू. फक्त फांद्या कट करा, ते तिथनच वाढेल. आता बरं. हे अशी झाडं हे ना सिलेक्शन कट करून केलेत आपण पण या बघा नंतर फुटलेले आहेत या. हा बरोबर, या ते फार कट करायला आत्ता कट करा सर. ते हा? अजून आपल्याकडं नाही म्हणलं तरी 8-10 दिवस आहेत, आता कट करून घ्या. एवढं नाही, इथपर्यंत आता कट करू. हे इथं इथं करा, इथं 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 बरं. एक डोळा मागं सोडायचा आणि पुढे करायचं बरं. कट. इथं कट करा सगळं असं छाटलं तरी कट चालेल. केल्यानंतर परत एवढे फांद्या फुटले. नाही, ग्रोथ एकदम फास्ट आहे. आपण कारण खतं पण तशी दिली आहेत ना खाली, खत आहेत ना, त्याच्यामुळे ते 10 26 growth चांगली. 26 19 बरोबर परत शेणखत. हे बघा आता डीप मध्ये बघा खत बरोबर. कसं झालंय अजून. त्याच्यामुळेच सर रिझल्ट आहे, बाकी काय नाही. खतं दिली गेली पाहिजेत झाडाला. झाड 2 वर्षात असं मजबूत होतच. लोकांना वाटतं होत अहो नाही. इतकं गवत तुम्हाला काय सांगू, हा, सारखंच हा. काढून हे लवाळ एक आहे, हा बरोबर. हे काही जातच नाही.